बहीण मरू दे, बहिणीच्या नवऱ्याशी माझं लग्न होऊ दे. सत्य घटना, अत्यंत हृदयस्पर्शी कथा आहे. गंगूबाईंना 2 मुली, मोठी मुलगी चिन्नम्मा आणि छोटी मुलगी बसम्मा. गंगूबाईंनी आणि त्यांच्या नवऱ्याने गरिबीच्या परिस्थितीमध्ये चिन्नम्माचं लगीन शेखरशी लावून दिलं. शेखर दिसायला खूप देखणा आणि स्वभावाने चांगला होता आणि सरकारी नोकरीही होती. घरची परिस्थितीही खूप चांगली होती. चिन्नम्माचं लगीन होऊन ती शेखरसोबत सुखाने संसार करत होती. चिन्नम्मा धार्मिक स्वभावाची, देवधर्मांना मानणारी मुलगी होती. एकदम गुणी. ती एका देवीला खूप मानायची. ती देवी म्हणजे भाग्यवंती. शुक्रवारचा दिवस हा तिचा सणापेक्षा काही कमी नसायचा. शुक्रवारी सकाळी लवकर उठणे, घर सारवणे, पूजा मांडणी, मंदिरात जाणे, आरती पाठ करणे आणि दिवसभर निरंकार उपवास करायची. देवीचीही तशी तिच्यावर अपार कृपा होती आणि ती देवीची लाडकी भक्त होती. तिने देवीकडे नवस मागितले होते की मला 1 मुलगा आणि 1 मुलगी होऊ दे. मी तुझ्या दर्शनासाठी येईन. 5 सुवासिनी जेवू घालीन आणि मी शिडी खेळन. या देवीच्या मंदिरातली एक भयंकर प्रथा होती. तिचे सगळे स्वप्न पूर्ण झाले. बघता बघता तिला 1 मुलगाही आणि 1 मुलगी झाली. पुढे ती नवस फेडण्यासाठी तयारीस लागली. ही गोष्ट आपल्या आई वडिलांना कळवली. चिन्नम्माचे वडील सकाळी धावतच घरी आले. आपली पत्नी गंगूबाईला आवाज देत म्हणाले, "गंगू, गंगू, तू कुठे आहेस? लवकर बाहेर ये. खूप आनंदाची बातमी आहे." गंगूबाई स्वयंपाकघरातून धावतच बाहेर आल्या आणि आपल्या नवऱ्याला म्हणाल्या, "अहो, एवढा काय आनंद झाला आहे आणि अशी कोणती मोठी गोष्ट आहे?" तेव्हा चिन्नम्माचे वडील म्हणाले, "गंगू, अगं खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. ओळख पाहू काय असेल?" गंगूबाई म्हणाल्या, "अहो, तुम्ही आपल्या लहान मुलीसाठी एक चांगलं मोठं घरातलं स्थळ आणलं असेल." लहान मुलगी म्हणजेच बसम्मा, जिच्यामध्ये देवधर्म व पूजापाठ करण्याची कोणतीही गुण नव्हते. चिडक्या स्वभावाची बसम्मा ही तिथेच उभी होती. चिन्नम्माचे वडील म्हणाले, "अगं गंगू, स्थळ वगैरे काही नाही आणलेलं. मी आपली मोठी मुलगी चिन्नम्माला मुलगा आणि मुलगी झाल्याबद्दल ती देवीचं नवस पूर्ण करणार आहे." हे ऐकून गंगूबाईला खूप आनंद झाला. ती आनंदातच आपल्या नवऱ्याला म्हणाली, "अहो खरंच आपली चिन्नम्मा खूप नशीबवान आहे. त्या देवीची कृपा ती बघा, किती अपार कृपा तिच्यावरती आहे. असं आपण आजच निघूया का?" चिन्नम्माचे वडील म्हणाले, "अगं गंगू, आपण शुक्रवारी जाऊ. तसंही ती शुक्रवारी हे सगळं नवस पूर्ण करणार आहे." आपल्या मोठ्या मुलीचे किती चांगलं झालं हे बघून गंगूबाईला अपार आनंद झाला आणि ती आपल्या लहान मुलीला म्हणाली, "अगं बसम्मा, तूही लग्न कर. तुलाही असंच आम्ही चांगलं घराणं शोधून लग्न लावून देऊ." चिडक्या स्वभावाची बसम्मा आपल्या आईला म्हणाली, "मी लग्न करणार नाही, तरी तुम्ही लग्नासाठी का हट्ट करत आहात?" गंगूबाई आपल्या मुलीला म्हणते, "अगं बसम्मा, मुली जातीने किती दिवस घरी राहावं? कधी ना कधी लग्न करून सासरी जावंच लागतं आणि तसंही आमचं वय झालं आहे. आमच्या डोळ्यासमोर तुझं चांगलं झालं तर आम्हाला बरं वाटेल." ती रागातच आपल्या आईवडिलांना स्पष्ट लग्नाला नकार देते. तेव्हा वडिलांना राग येतो. त्या आपल्या पत्नीला रागवतच म्हणतात, "तिने ठरवलं आहे, आपलं ऐकायचं नाही. तू परत परत तिला समजावण्याचा प्रयत्न करतेस." असं सांगून बसम्माचे वडील तिथून निघून जातात. दृष्ट बसम्मा बोलते, "माझ्या मनात, माझ्या ध्यानात, माझ्या स्वप्नात फक्त आणि फक्त माझ्या मोठ्या बहिणीचा, चिन्नम्माचा नवरा बसला आहे." असं ती स्वतःच्या मनाशी बोलते. तोही दिवस येतो. आई वडील बसम्मा हे मोठ्या मुलीच्या घरी चिन्नम्मा जातात. आई वडिलांना आणि बहिणीला बघून चिन्नम्मालाही खूप आनंद होतो. घरातलं सुख समाधान, बहिणीचा नवरा बघून बसम्माचे डोळे फिरतात. सगळ्याचं बोलणं होतं. एवढ्यात चिन्नम्माचा नवराही घरी येतो. चिन्नम्माचे वडील जावयाला म्हणतात, "आम्ही तुमच्यासारखं स्थळ बसम्मालाही शोधत आहोत, पण बसम्मांना माहीत नाही का स्पष्ट लग्नाला नकार देत आहे. तिच्या मनात काय आहे आम्हालाही कळत नाही." चिन्नम्माचा नवरा आपल्या मेव्हणीजवळ जातो आणि म्हणतो, "तुझ्या मनात कोणता मुलगा आहे का? तुला कोण आवडतं का? आम्हाला सांग. आम्ही तुझं लग्न त्या मुलाशी लावून देतो." तेव्हा दृष्ट बसम्मा म्हणते, "नाही, असं काही नाही भाऊजी." बहीण म्हणते, "तुझ्या मनासारखं स्थळ तुला जर हवं असेल तर तू भाग्यवंती देवीला नवस बोल.
त्या देवीसमोर कुणी नवस बोलावं आणि पूर्ण नाही व्हावं असं कधी झालं नाही. ती प्रत्येक भक्तांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करते. हे ऐकून बसम्माच्या मनात कपट निर्माण झाला. सगळे निघून मंदिरात जातात. चिन्नम्मा हार दांडा घालून शिडी खेळण्यास लावतात. पूर्णपणे शिडी खेळून मन प्रसन्न ती देवीचं दर्शन घेऊन ते आपल्या बहिणीला म्हणते, तुला काय बोलायचं आहे ते ह्या देवीसमोर बोल, मी बाहेर जाते. असं सांगून चिन्नम्मा बाहेर जाते. दृष्ट बसम्मा देवीसमोर म्हणते, मी आत्तापर्यंत माझ्या मनातलं कोणाला सांगितलं नाही. मी पहिल्यांदा तुला सांगत आहे. मला माझ्या बहिणीचा नवरा शेखर भाऊजी आवडतो. माझ्या मनात, ध्यानात, स्वप्नात तोच आहे. माझी बहीण मरावं आणि माझ्या बहिणीच्या नवऱ्यासोबत माझं लग्न व्हावं असं झालं तर मी तुझ्या मंदिरात येऊन शिडी खेळते. जर माझं स्वप्न पूर्ण नाही झालं तर तू खोटारडी देवी आहेस, तुझ्यात काही शक्ती नाही असं प्रचार मी सगळीकडे करत फिरेल. मंदिरात बसलेल्या देवीला खूप राग येतो. नवस बोलून बसम्मा बाहेर जाते. चिन्नम्मा आणि तिचा नवरा शेखर दोघं एकमेकांशी मस्करी करत असतात. काय माहीत पत्नीचे नाव म्हणते, अहो काय मागणार, चांगला नवरा मिळू दे असं काहीतरी नवस बोलत असेल. एवढ्यात बसम्मा त्यांच्याजवळ जाते. बसम्मा आपल्या लहान बहिणीला म्हणते, तू काही काळजी करू नको, देवी तुझं नवस पूर्ण करेल. हे ऐकून बसम्मालाही खूप आनंद होतो. पुढे ते त्यांच्या गावी जातात. काही दिवसांनी गंगूबाई धान्य नीट करत असतात, बसलेले असतात. तेवढ्यात बसम्माचे वडील धावतच दुःखी अवस्थेत घरी येतात. आपल्या नवऱ्याला अशा अवस्थेत पाहून गंगूबाई विचारते, अहो एवढं काय घाबरलाय आणि रडताय का, तुम्हाला काय झालंय? असं दुःखात आपल्या पत्नीला म्हणाले, आपल्या मोठ्या मुलीची हालत खूपच बेकार आहे. गंगूबाईही खूप घाबरतात आणि त्या देवीला म्हणतात, अगं देवी, ती तर तुझी प्रिय भक्त आहे, कुठे कमी पडली ती की तू तिची अशी परीक्षा घेत आहेस. असं म्हणून ती घाई गडबडीने आपल्या मुलीच्या गावाला जातात. तिथे चिन्नम्माची खूपच तब्येत खराब असते. हालतही खूप खराब झालेली असते. सगळ्यांना काळजी लागलेली असते की पुढे काय होणार आहे. तोही दिवस येतो जिथे चिन्नम्माचा मृत्यू होतो. चिन्नम्माच्या मृत्यूने चिन्नम्माचे आई वडील, नवरा सगळे बेहाल होतात. सगळ्या घरात दुःख पसरलं होतं. आता सगळे आपापल्या अवस्थेत असतात. पुढे असंच काही दिवस लोटत जातात. बसम्मा आपल्या आईजवळ जाते आणि म्हणते, आई मी लग्न करायला तयार आहे. हे ऐकून आईला आनंद तरी होतो. आई म्हणते, आम्ही तुझ्यासाठी चांगलं स्थळ शोधू. तेव्हा बसम्मा म्हणते, नको, मी शेखर भाऊजींशी लग्न करते. त्यांच्याशी लग्न केलं तर त्यांच्या मुलांना एका आईचं प्रेम मिळेल. दुसरी स्त्री त्या घरात आली तर त्यांना आईचे प्रेम मिळणार नाही. हे कल्पना गंगूबाईंना आवडते. ती आपल्या नवऱ्याला ही बातमी पोचवते. पुढे ते जावयाच्या घरी जातात आणि शेखरला लग्न करण्याचा हट्ट धरतात. पुढे शेखर आणि बसम्माचे लग्न संपन्न होतं. पुढे बसम्मा आणि शेखरला ही एक मूल जन्माला येतं. तेव्हा तिला आठवतं की आपण देवीला नवस बोललो होतो, ते नवस पूर्ण करायला हवं. ती आपल्या नवऱ्याला सांगते की मी देवीला नवस पूर्ण करून येऊ का? पती शेखर बसम्माला विचारतो की तू काय नवस बोलली होतीस आणि कशामुळे? तेव्हा दृष्ट बसम्मा म्हणते की ताईची तब्येत एकदम खराब झाली, ती बरी व्हावं म्हणून मी नवस केले होते, पण ती बरी झाली नाही आणि नवस तर पूर्ण करावंच लागेल. बसम्माच्या हात हामी भरवली शेखरने. पुढे नवस पूर्ण करण्यासाठी ती आई-वडिलांना बोलावून घेऊन मंदिरात जाते. त्या मंदिरामध्ये तिच्यासोबत असं काही घडतं की तुम्हाला ऐकून तुमचा आत्माही हादरून जाईल. तुम्ही कधी स्वप्नातही विचार करू शकणार नाही अशी घटना त्या बसम्मासोबत घडते. आयुष्यात कुणीही ही कहाणी ऐकल्यावर चुकीचं नवस देवाला कधीच बोलणार नाही. बसम्मा मंदिरात जाते. हारदांडा घालून सगळे तिला तयार करतात. तिथे काय नवस बोललो आणि कशासाठी बोललो हे त्या मंदिरातल्या पुजाऱ्याला सांगावं लागतं. जेव्हा आपण त्याला नवस सांगतो तो आपल्या शरीरामध्ये लोखंडी 2 खिळे टोचतो. जर आपलं नवस बोललेलं खरं असेल तर ते खिळे शरीरात टोचतात. जर आपण सांगितलेलं खोटं असेल तर ते खिळे अजिबात टोचत नाहीत. बसम्माच्या शरीरामध्ये खिळे टोचले जात नव्हते. त्यामुळे मंदिरातल्या पुजाऱ्यांनी विचारलं, बाई खरं खरं सांग, तू काय नवस बोलली आहेस? दृष्ट बसम्मा म्हणते, माझ्या ताईची तब्येत खूपच खराब झाली होती.
ती बरी व्हावं, तिच्या शरीरात खीळ टोचत नाही. किती प्रयत्न करूनही तिच्या चमडीमध्ये खीळ टोचले जात नव्हते. ती वारंवार खोटं बोलत होती. पुजाऱ्यांनी तिला स्पष्ट सांगितलं, बाई खरं कर, जे नवस बोलली आहेस ते या जनतेसमोर सांग. एखादी स्त्री शिडी खेळत असेल तर तिथं कमीत कमी 200 ते 300 लोक जमा असतात हे सगळं बघण्यासाठी. मग ती सगळी लोक नवस काय बोलले हे सांगण्याचा हट्ट करतात आणि ते लोकांना सांगावंच लागतं. नवस काय बोललो आहोत ते सांगावंच लागतं. पण आता ती दृष्ट बसम्मा नवस सांगण्यास घाबरत होती. कारण असं नवस सांगितलं तर सगळे माझ्यापासून दूर जातील. ती नवस सांगायला घाबरू लागली. मंदिरातल्या पुजाऱ्यांनी तिला सांगितलं की बाई, तुला जनतेसमोर सांगावंच नसेल, पब्लिकसमोर सांगायचं नसेल तर तू तुझं नवस माझ्या कानात सांगू शकतेस. दृष्ट बसम्मा पुजाऱ्याच्या कानात सांगितली की पुजारी, माझी बहीण मरो आणि माझ्या बहिणीच्या नवऱ्यासोबत माझं लग्न होऊ दे. मी असं नवस बोलले होते. तिचे हे नवस ऐकून पुजाऱ्याला मोठा धक्का बसला. ते 4 पावलं मागं गेले. हे बघून तिथली जनता भडकली आणि पुजाऱ्याला म्हणाली की ह्या स्त्रीने काय नवस केलं आम्हाला कळायलाच हवं. मंदिरातला पुजारी हातात माईक घेऊन म्हणाला की ह्या दृष्ट स्त्रीने असं काही नवस केले आहे की माझी बहीण मरू दे, बहिणीच्या नवऱ्याशी माझं लग्न होऊ दे, मग मी शिडी खेळते असं नवस बोलली आहे. तिथली जनता भडकली आणि हाणामारीवर उतरली आणि प्रत्येक जण हाणू लागलं की अशा पापी दृष्ट स्त्रीला इथं शिडी खेळण्याचं काही हक्क नाही. तेव्हा मंदिरातल्या पुजाऱ्यांनी जनतेला समजावून सांगितलं की ह्या दृष्ट स्त्रीला आपण दंड देऊन आपण पापात कशाला जायचं. देवीने हिच्यासाठी काहीतरी विचार केलंच असेल आणि हिला शिक्षा देवी देईल. तुम्ही देवीवर विश्वास ठेवा. काहीही झालं तर आपल्याला हे नवस पूर्ण करून घ्यावंच लागेल याच्याकडून, नाहीतर आपण सगळे पापात जाऊ. त्यावेळी जनता शांत पुजाऱ्याचं ऐकून तिथून निघून गेली. पुढे त्यांच्याकडे शिडी खेळून घेण्यात आलं. तिचे आई वडीलही मुलीचं नवस ऐकून थक्क झाले होते. तेही आजपासून आपली मुलगी मेली असं म्हणून तिथून निघून गेले. पुढे तिच्याकडून शिडी खेळून घेण्यात आलं. तिच्या आई वडिलांनाही मुलीचं नवस ऐकून थक्क झाले होते. तेही आजपासून आपली मुलगी मेली असं म्हणून तिथून निघून गेले. पुढे चिन्नम्माचा नवस स्वीकारू शकला नाही शेखरही. कारण माझी पत्नी मरावं, ही माझ्याशी लग्न करावं असं नवस हिने केलं होतं. म्हणूनच माझी पत्नी माझ्यापासून दूर झाली असं म्हणून त्यांनी तिला तिथेच सोडून आपली 2 मुलं घेऊन तिथून निघून गेले. आपल्या भाऊजीपासून झालेल्या बसम्माचा मुलगाही मृत्यू पावला. ती बसम्मा आपल्या घरी जाऊन एकटीच पडलेली होती. संध्याकाळची वेळ. तिला भयानक असे आवाज येऊ लागले. ती घाबरली. तिला तो आवाज नकोसा वाटू लागला. ती कानं बंद करून जोरजोरात रडू लागली. इतक्यात रुद्ररूप घेऊन आलेली ती देवी जोरजोरात हसायला लागली. तिच्या हसण्याइकडे बसम्माला आणखीनच त्रास होऊ लागला. ती देवीच्या चरणात पडून माफी मागू लागली. मला माफ कर, तुझा राग शांत करून घे. पण देवी इतकी तापलेली होती की तिचं रूपही बघवलं जात नव्हतं. देवी हसतच म्हणाली, अगं दृष्ट, जी माझी सगळ्यात प्रिय भक्त होती, ती न मरू दे असं माझ्याकडे नवस बोललीस. माझ्याच मुलीची हत्या माझ्याकडून करवली. मग याची शिक्षा तर तुला मिळणारच होती. नाविलाजाने मला तुझं नवस मला नाविलाजाने पूर्ण करावं लागलं. येणाऱ्या प्रत्येक पिढीला हे एक सबक राहील. जर तू पाप करून मी तुला माफी दिली तर कुणीही येऊन माझ्या दरबारात काहीही मागील. इथून पुढे कुणी हिम्मतही करणार नाही चुकीचे नवस बोलण्याचं. असं म्हणून ती देवी त्या बसम्माचं शरीर तापवू लागली. अगदी बसम्माचा शरीर आगीसारखा जळू लागला. बसम्माला खूप त्रास होऊ लागला. तापीने तिच्या शरीरातून रक्त व्हायला लागलं आणि तिचा मृत्यू झाला. तेव्हा कुठे त्या देवीचा राग शांत झाला. ही कर्नाटकामध्ये घडलेली एक सत्य घटना आहे. आजही त्या देवीला जे कोणी मनोभावी नवस करतं त्याचे नवस पूर्ण होतं. त्या देवीचं नाव आहे दत्तकी भाग्यवंती. तर कशी वाटली मित्रमैत्रिणींनो छोटीशी कहाणी नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला नक्कीच विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.